नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडत आहे। सुनेत्रा पवार उद्या सकाळी 11 वाजता विधान भवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार बैठकीनंतर हा निर्णय निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते। त्या उपमुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची या पदावर नियुक्ती होणार आहे। सुनेत्रा पवार यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवासही महत्त्वाचा राहिला आहे। पर्यावरण, सेंद्रिय शेती आणि ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांनी सक्रिय कामे केले आहे। एन्व्हायरमेंटल फोर ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवले। 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून उमेदवारी लढवली होती। त्यानंतर त्यांची राज्यसभेवर निवड झाली। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येत आहे। पक्षातील संतुलन राखणे, कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवणे आणि सरकारमध्ये प्रभावी भूमिका बजावणे ही मोठी आव्हाने त्यांच्या समोर असणार आहेत। उद्याच्या शपथविधीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज, मुंबई।